लाडक्या बहिणींनो, आजचा धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा। आज तुम्हाला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडकी बहीण योजना संदर्भात 10 जानेवारीची ही अपडेट आहे। आजपासून 2100 रुपये सुरू, वाटप सुरू, 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि मकर संक्रांतीचे तुम्हाला 5000 रुपये गिफ्ट देखील मिळणार आहे। या संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघावं लागणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहतील तोपर्यंत लाडक्या बहिणींसाठी नवीन नवीन माहिती येत राहणार आहे। आता लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या घोषणा सुद्धा झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक पद्धतीने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सरकार पाऊल उचलताना आपल्याला दिसत आहेत। आता आपण पुढे बघूया। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर काय म्हटलंय? लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, लाडक्या बहिणींना मिळणार 7वा हप्ता। आता 7वा हप्त्याची सर्वच लाडक्या बहिणी वाट बघतायत आणि या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 2100 रुपयाचा वाटप आजपासून सुरू। 10 जिल्ह्यांची यादी, ती जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। आता पुढचं आपण काय महत्त्वाचं माहिती घेऊया। आता बघा, या महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे। कोणत्या महिलांसाठी? ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण अनेक महिला आहेत ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत, कमेंट करतात की आम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत। त्यांचं सर्व डॉक्युमेंट आता पूर्ण तपासून झालेले आहेत। आता त्यांना देखील पैसे वाटप सुरू होणार आहे। बघा, राहिलेल्या महिलांचे कागदपत्र तपासणी पूर्ण, आता त्यांना देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। सर्वात आधी लाडक्या बहिणींनी बँक, हे महत्त्वाचा घटक आहे, बँक KYC तुमची झाली पाहिजे। ही झाली असेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची अट, 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। तिसरी गोष्ट, तुमच्याकडे 4 चाकी नसलं पाहिजे। 4 चाकी नसेल तर तुम्हाला देखील लाडक्या बहिणीचे हप्ते मिळणार आहेत आणि हे डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे हप्ते मिळणार आहेत। अजून बघा, येत्या 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना यांचे पैसे मिळणार आहेत किंवा लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जर या सगळ्या अटी जर तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत तर तुम्हाला 100% पैसे मिळतील। तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे। आता लगेच त्यांना पैसे देखील वाटप सुरू होणार आहे। महत्त्वाची न्यूज आली आहे, लाडक्या बहिणींसाठी पैसे देखील वाटप सुरू होणार आहे। आता मी तुम्हाला म्हटलं होतं सोबतच लाडक्या बहिणींना 5000 रुपये मिळणार आहे। ते 5000 रुपये कोणती आहे तर अन्नपूर्णा योजना। अजून जर तुम्ही या योजनेचा फायदा घेतला नसेल तर तुम्हाला 2024 आणि 2025 या 2 वर्षांचे एकत्रित 5000 रुपये शासन देत आहेत। असं मकर संक्रांती निमित्त, मकर संक्रांतीची ही भेट फक्त लाडक्या बहिणींसाठी। अजून जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या ज्या ठिकाणी तुमचं गॅस कनेक्शन आहे त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। त्याच्या अगोदर गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावाने असलं पाहिजे। जर पुरुषांच्या नावाने असेल तर ते लवकरच महिलांच्या नावाने करून घ्या। दुसरी गोष्ट, या महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असला पाहिजे। किमान त्यांना एक जरी हप्ता मिळाला असेल 1500 रुपयाचा तरी देखील त्यांना 5000 रुपये बोनस, दिवाळी बोनस म्हणा, मकर संक्रांतीचा बोनस म्हणा किंवा तुमच्या पद्धतीने काही नाव द्या तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा पद्धतीने 5000 रुपयाची न्यूज होती। त्याच्यानंतर बघा, लाडक्या बहिणींची आता टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये, सरकार तुम्हाला पैसे देणारच आहे। डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयाचा नसून तो 2100 रुपये देणार आहे। हा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची न्यूज आहे। बघा, 2100 रुपयाचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे। जर अगोदरचे तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे 9000 रुपये भेटले असतील तर आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि जर डिसेंबर महिन्याचे तुमचे 1500 रुपये बाकी असतील तर 2100 प्लस 1500 असे जवळपास 3600 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे। ज्यांना पैसे आले नसेल त्या महिलांनी थोडंसं संयम ठेवावं लागेल, कारण लाडक्या बहिणींचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला बोललो होतो की 10 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे आणि या यादीनुसार आज जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे 2100 रुपये, ज्याची महिलांनी आतुरतेने वाट बघतायत। चला, व्हिडिओला लाईक करून द्या, पटापट लाईक करून द्या
आणि चॅनलवरती आला असाल, तुम्हाला माहित नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि महत्त्वपूर्ण योजना मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची योजना मी लवकरच आणणार आहे। चला तर आता वेळ झालेली आहे त्या 10 जिल्ह्यांची नावं बघायची की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे। बघा, आज पैसे वाटप होत आहे ते म्हणजे नागपूर विभाग। या नागपूर विभागामध्ये जवळपास 6 जिल्ह्यांचा समावेश आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। सोबतच अमरावती विभाग देखील घेतलेला आहे, म्हणजे आज जो पैसे वाटप असणार आहे ते वर्ध्यामध्ये असणार आहे। वर्धा या विभागामध्ये असणार आहे आणि वर्ध्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 11 आहे। अमरावतीमध्ये 5 जिल्हे आहेत, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा, आणि त्याच्यानंतर नागपूर विभागातले 6 जिल्हे, असे जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे। बघा, मोबाईल चेक करा, आज 7 वाजेपर्यंत तुम्हाला गुड न्यूज येऊन जाईल। बघा, लाडकी बहीण योजना, या योजनेसंदर्भात जर सांगायचं ठरलं तर ही योजना जुलै महिन्यामध्ये चालू झालेली आहे आणि जुलै ते डिसेंबर पर्यंतचे जवळपास 9,000 रुपये लाडक्या बहिणींना दिले गेलेले आहेत। आता पैसे होणार आहेत ते 2025 चे सुरू, आणि या 2025 च्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिलं जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वांनी लाईक करा व्हिडिओला। आता महत्त्वाची तुमच्याशी मी गोष्ट करणार आहे। लाडक्या बहिणींना 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहेत। 10 लाख रुपयेपर्यंत जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर या व्यवसायासाठी सरकारकडून 10 लाख रुपये कर्ज तुम्ही मंजूर करून घेऊ शकता। यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे आणि महिलांच्या नावाने एखादा जर व्यवसाय असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे। आणि विशेषतः याची जी काही परतफेड आहे ती फक्त 5.5% तुम्ही परत करू शकतात। एवढं कमी व्याजदर आहे, ते पण वार्षिक व्याजदर। सोबतच तुम्हाला 2 लाखापर्यंत सबसिडी देखील दिली जात आहे। सबसिडी देखील दिली जात आहे, म्हणजे तुमचे 2 लाख रुपये या 10 लाख रुपयेपैकी 2 लाख रुपये जागेवरती माफ होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5.5 या दराने फक्त व्याज आकारला जाणार आणि तुम्हाला एखादा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकतात। शिवाय व्यवसायाबद्दल जर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तर प्रशिक्षण देखील मोफत तुम्हाला देण्याची सोय आता सरकारने केलेली आहे। सरकारचा एकच उद्देश आहे, महिला सबलीकरण, म्हणजे महिलांना साक्षर करणे, महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करणे, हाच एकमेव या योजनेचा उद्देश असेल। जर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि एक चांगली कमेंट करायचं आहे तुमच्या भावासाठी, आणि हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये नक्की शेअर करायचा आहे। तर तुम्हाला या 10 लाख कर्जांविषयी मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देईन। तर लाडक्या बहिणींनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।